आज आपण बनवणार आहोत तर रेशनच्या तांदळापासून इतका मऊ जाळीदार आणि स्पंजी ढोकळा. अगदी बनवायला खूप सोपा आहे. तर त्यासाठी काय करायचं, एक बाउल घ्यायचा, एक वाटी त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे, अर्धी वाटी हरभरा डाळ घ्यायची, अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची. सर्व डाळी आपल्याला या काय करायचं, चांगल्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. त्यात भरपूर पाणी घालायचं. 2-3 पाण्याने आपल्याला या डाळी सर्व धुवून घ्यायच्या आहेत. नंतर त्या भिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे. हा ढोकळा बनवण्यासाठी ना महागडे साहित्य लागणार आहे, ना जास्त मेहनत लागणार आहे. तरीही मार्केटसारखा परफेक्ट ढोकळा घरच्या घरी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. एकदा ही ट्रिक वापरून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा ढोकळा कसा झाला. बघा, डाळी आपल्याला ह्या भिजत घालायच्या आहेत आणि डाळी बघा भिजलेल्या आहेत. रात्रभर जवळपास 7 ते 8 तासासाठी मी या डाळी पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. नंतर बघा, डाळी छान अशा भिजलेल्या आहेत. नंतर एका चाळणीमध्ये या सर्व आपल्याला तांदूळ डाळी जे मिश्रण आहे तर ते काढून घ्यायचं आहे. नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं डाळी वाढण्यासाठी काढून घ्यायचे आहे. 2-3 चमचे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम असं जाळीदार असं, जसं इडलीला आपण बॅटर बनवतो की नाही, अगदी तसंच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर या बघा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, जास्त पातळ नको आहे. आणि नंतर आपल्याला हे 10 मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर बघा, मस्त असं हे मिश्रण असं भिजलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला अगदी 2 चिमूट हळद घालायची आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं. नंतर आपल्याला 1 लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे चांगलं मिश्रण आपल्याला काय करायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे आणि नंतर हे मिश्रण आपल्याला विस्करच्या सहाय्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर इकडे बघा, कुकरचा डब्बा घ्यायचा आहे. कुकरच्या डब्याला आपल्याला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. पूर्ण डब्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता आज मी तुम्हाला कुकरमध्येच मी ढोकळा बनवून दाखवणार आहे. इकडं बघा, कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी तळाला म्हणजे ठेवलेलं आहे आणि नंतर एक छोटं स्टँड ठेवायचं आणि कुकर आपलं खराब होऊ नये यासाठी आपल्याला लिंबाची साल घालायची आहे, म्हणजे टाकायची आहे. जे आपण लिंबू वापरून त्यातला रस काढून जी साल राहते तर ते फेकून देऊ नका. ते कुकर खराब होऊ नये त्याच्यासाठी कुकर लावायच्या अगोदर तो बुडाला टाकायची ती साल. नंतर हे मिश्रण बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये 1 इनोचं पॅकेट घालायचं आहे. तोपर्यंत इकडं कुकरमध्ये आपण कुकर गॅसवर ठेवलेलं आहे पाणी थोडंसं घालून. आणि इनो घातल्यानंतर एका डायरेक्शनमध्ये हे चांगलं असं जाळीदार हलकं फुलकं मिश्रण होईपर्यंत आपल्याला 1-2 मिनिट चांगलं हे एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. नंतर कुकरच्या डब्याला जे आपण तेल लावून ठेवलेला होता डब्बा, तर त्याच्यामध्ये हे पटकन आता हे मिश्रण याच्यामध्ये डब्यामध्ये काढायचं आहे आणि ही प्रोसेस फास्ट करायची आहे. आणि नंतर डब्बा थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे कसं मध्ये हवा राहू नये म्हणून. आणि एकसारखा हा ढोकळा आपला जाळीदार बनावा म्हणून. नंतर बघा, इकडं कुकरमधलं पाणी छान असं उकळलेलं आहे. नंतर डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा, कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि 20 ते 25 मिनटासाठी हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता इथं बघा, कुकरमधून आपण ढोकळ्याचा जो डब्बा आहे तर तो साईडला काढून घेतलेला आहे. आता ढोकळा शिजला की नाही काय करायचं, एक सुरी घ्यायची, त्याच्यामध्ये अशी टोचून बघायची. त्याला अजिबात चिटकलं नाही तर ढोकळा आपला परफेक्ट शिजलेला आहे. चला, इकडं आता आपल्याला ढोकळ्यावरती घालण्यासाठी पाणी तयार करायचं आहे. इथं छोटी कढई मी गॅसवर ठेवली. 1 पळी तेल घालायचं, 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फुलली, तडतडली की त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत. नंतर आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्ये
आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे, 3 चमचे साखर घालायची आहे छोट्या चमच्याने. साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल, कारण आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सुद्धा 1 चमचा साखर घातलेली होती. साखर विरघळली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथं आपलं पाणी तयार झालेलं आहे. इकडं ढोकळा पण थंड झालेला आहे. आता ढोकळा आपल्याला हा सुरीच्या सहाय्याने काय करायचं आहे, डब्यातून असा म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे. आता ढोकळा हा मोकळा करून घेतलेला आहे, तो एक आपण ताटामध्ये काढून घेऊयात. अगदी बघा अलगद असा डब्यातून ढोकळा आपला अलगद असा निघलेला आहे. एकदम असा जाळीदार, मऊ, लुसलुशीत स्पंज असा इथं आपला ढोकळा तयार झालेला आहे. इतक्या साध्या साहित्यापासून मार्केटला टक्कर देणारा हा ढोकळा तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा. ढोकळा एकदम असा मऊ, लुसलुशीत, जाळीदार, खमंग असा ढोकळा इथं झालेला आहे. वरतून आपल्याला कट करण्याच्या अगोदर वरतून जे आपण गोड पाणी बनवलेलं होतं, तर ते पाणी घालायचं आणि नंतर ढोकळा कट करायला घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही बघा लहान मोठ्या आकारात तुम्ही ढोकळा इथं कट करून घेऊ शकतात. एकदम जाळीदार, मऊ आणि स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. तोही कमीत कमी खर्चामध्ये. मार्केटचा ढोकळा खाल्ल्यावर जे समाधान मिळतं की नाही, त्यापेक्षाही जास्त मजा तर या घरच्या ढोकळ्यामध्ये आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी रेशनच्या तांदळापासून आणि डाळीपासून हा ढोकळा एकदा नक्की बनवून बघा. आता इथं मी तुम्हाला ढोकळा आता आपला कट करून झालेला आहे, तर जवळून दाखवते की किती एकदम स्पंजी, मऊ, लुसलुशीत, जाळीदार असा इथं ढोकळा तयार झालेला आहे. आता इथपर्यंत रेसिपी पाहता आलाच आहात, तर पटकन एक लाईक करा पाहू. आणि जर तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली बघताय, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अशाच झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये युनिक अशा रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन अपडेटसाठी साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.